रामकृष्ण हरी माऊली. बापू यांना आज आम्ही भेट दिली, त्यांच्या आश्रमावर आलो आम्ही. आणि त्यांचं हे बाय जो देवीचं मंदिर आहे, वज्रशिवडी मंदिर दिसतंय पद्धतशीर. आणि इकडून आपले पाच ते घर बसले. रामराम माऊली, हात करा. रामराम माऊली. हा, आता तुम्हाला आम्ही इथले सगळं आश्रमाची माहिती देणार. फुलं मस्त लावलेले, जडीबुट्टी लावलेली महाराज. आणि ते औषध देतात. कोणाला मुळ्या दवरचे देतात, कोणाला डोक्यावरचं देतात, कोणाला पोटावरचं देतात. बऱ्याच प्रकारचे औषध इथं. मूतखड्याचं औषध देतात, ते कावीळचं औषध देतात, किडनीचं औषध देतात. आता आपण ते औषध काय काय देतात आहे ना, आपण त्यांच्याकडे आज घेऊन त्यांचं आपण माहिती घेऊ पद्धतशीर. रामकृष्ण हरी. आदेश. व्याध, मुतखडा, कावीळ, किडनी, लिडीचं अंगावर जाणं, अंग बाहेर पडणं, दूध उडावणं, मणकेचे गॅप, अर्ध डोकं, नखुडं. मी करोनाचे पेशंट रिपेअर केले, तोंडाला मास्क नाही लावलं. 40,000च्या पुढे पेशंट रिपेअर केले. पारयर, UP, कर्नाटक, जुन्नर, सातारा, खूप लांब लांबचे. माझ्याकडे वही आहे, तिच्यावर पेशंटचं नाव, गाव, आजार, मोबाईल नंबर सगळं सगळं सगळं. तुम्हाला काही शंका असेल तर त्याच्यावरून कोणालाही फोन लावायचा. आणि माझ्याकडे सारखे पेशंट चालू आहे. कसं आहे, बाहेरच्या अडचणी असो, ही आदिमाया शक्ती बसेल इकडं वज्रेश्वरी, ही जागृत स्थान आहे. आणि हिच्या कृपानं सगळं होतं. मी तर काही माझं स्वतः काही करीत नाही म्हणा, पण तिच्या कृपेनं सगळ्या गोष्टी होत्या. कारण मी म्हणलं का मी पाना आला, झाडाचे पानं हाले जायची सत्ता कोण बोलवतो हरे विने देखावे ऐकावे ऐकणारे त्याच्या बाई. झाडच पान त्या छत्तीशिवाय हालत नाही. राहिली आणता मग कोठे, मीच एक करता म्हणून नाही. मी पण आला का सगळं संपलं. सगळं इथं आज 2006 मध्ये हिची प्राणप्रतिष्ठा झाली. त्या टायमाला जवळजवळ 3,000 पब्लिक जमली होती. सोनारीची मुक्ताबाई आणली होती. गावात खूप मोठी मिरवणूक झाली. 3.5 दिवसाची इथं सप्ताह झाला. तेव्हापासून हा वर्धापन दिन म्हणजे आता 19 वर्धापन दिन झाला 13 फेब्रुवारीला. तर मग इथं सकाळी गावात मिरवणूक राहते. मिरवणूक झाल्यावर कीर्तन, प्रवचन 3 वाजेपर्यंत भंडारा चालू राहतो. आपण तर काही कोणाला हात पसरीत नाही, पण ज्याची श्रद्धा भावना आहे ते लोक ऑटोमॅटिक देत्या. आणि देवीच्या कृपानं सगळं व्यवस्थित होतं. काहीच कमी पडत नाही, काहीच कमी कमी. मी आता 6 वर्ष झाले मला इथं, मी गठी बसतोय. तर माझ्यापासून दुसऱ्या वर्षी वाघिणीचं पिल्लू गेलं. तेव्हा ही जाळी लावेल नव्हती. नंतर हे सर्प बसेल राहते, मी धरून सोडून देतो. आता सकाळी आला होता, धरून सोडून दिला. तर एक अभंग आहे, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र नाही खाती सर्पतया. चित्त शुद्ध असल्यावर वाघही खात नाही, सापही खात नाही. आजची तारीख सांगा. 9/2025. तर असं चाललंय. आणि मी सगळ्या विषयीच्या पलीकडे गेलो. अशा आकांक्षा काहीच राहिली नाही. तुम्ही सोन्याचं गंज माझ्याकडे उभं राहा, तोंडाला पाणी नाही, पोत्यांना टाकायचं तरी नाही. किती सुंदर वगैरे चालू राहते. त्याच्यामुळे आपल्याला अशी आशा आकांक्षा राहिली नाही. आणि किती कामाला तर इथंच राहणार आहे, ते काही उराव घेऊन जाणार नाही. असं चालू आहे. मला काही कमी नाही देवाच्या कृपानं. समाधानी जीवन आहे. अंमल पाणी नाही, काही नाही, काय नाही. असं चाललंय. आता इकडं पुढं साथी आसरं गाडीवान बसवलाय या साईडला. इथं पुढं बसवले. त्याला 5-5 हजार रुपये खर्च आला. आता त्याला वरून ते शेड बनवायचंय. असं चालू. हे कोण सगळे झाडं लावले, सगळे चौबाजून झाडं लावले इथं. असं यादी माया शक्ती. अखंड दिवा चालू आहे. चांदोडवरून येते. आता आमच्याकडे गणेश घुगे वगैरे, शिवाजी घुगे, गणेश घुगे, तर ते आपल्याला खूप सहकार्य करते. तर ते आणते. मला तर काही जायला जमत नाही, कारण मला इथं सगळं पसारा आवरायचं राहतोय. मंदिर स्वच्छ धुवून वगैरे बाजार आठ करायचं राहते. आता 10-11 दिवस बसायचं राहते. त्याच्यामुळं मग ते आणते. शिवापासून आम्ही आणतो, गावात मिरवणूक करून मग इकडं घेऊन येतो. असं. रामकृष्ण.